अगदी खुसखुशीत अशी मार्केट स्टाईल बाकरवडी कशी तयार करायची ते आज पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण परफेक्ट प्रमाणात अशी मार्केट स्टाईल बाकरवडी बघणार आहोत. तर इथे मी 2 कप चाळलेला मैदा घेतला आहे. यातच आपल्याला 4 चमचे बेसन पीठ घालायचे. चवीनुसार मीठ घातले. अर्धा चमचा ओवा घेतले आणि क्रश करून घातले. तर आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. त्यासाठी मी इथं 5 चमचे तेल गरम करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या वापरातलं कोणतंही तेल यात वापरू शकता. तर आपल्याला हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. हे पीठ मी मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून बेसन पीठ आणि मैदा एक जीव होईल. आता हे तेलसुद्धा आपलं गरम झालं आहे. आता हे मिक्स करून घेऊया. तर मी चमच्याच्या साहाय्याने गरम तेल मिक्स करून घेते, कारण अगदी गरम तेल घातल्यामुळे हाताला भाजू शकतं. तर अशा पद्धतीने चमच्याने मिक्स केल्यानंतर आता हाताने व्यवस्थित मैदा आणि हे तेल व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीने तेल आणि मैदा व्यवस्थित चोळून घेतला आहे. आता यात थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालत हे घट्टसर मळून घेतले. अशा पद्धतीने थोडासा तेलाचा हात लावून आपण हे 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवूया. तर हे झाकण ठेवून देते जेणेकरून पीठ सुक्कं पडणार नाही. तर आता मसाले बघूया. 2 चमचे धने घेतलेत, 1.5 चमचा जिरं, 2 चमचे तीळ, 1 चमचा खसखस, 1.5 चमचा बडीशेप घेतली, चवीनुसार मीठ, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे साखर आणि इथं 3 ते 4 चमचे आपल्याला इथं शेव घ्यायची आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीरची पानं, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे. तर आता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे. त्यासाठी मी धणे, जिरं आणि बडीशेप पॅन गरम करून त्यात घातले. तर हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. खूप असे भाजायचे नाहीत मसाले. आता यात घालूया तीळ आणि खसखस. तीळ खसखस लगेचच गरम पॅनमध्ये भाजले जातात. तर आता हे गार करण्यासाठी एका डिशमध्ये मी काढून ठेवते. आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी पॅनच्या एका साईडला खोबरं घातलं आहे. हलकंसं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे. अलीकडं मी नुसती कोथिंबीरची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या ठेवल्या आहेत, जेणेकरून हे थोडंसं सुक्कं होईल, ह्यातलं मॉइश्चर जाईल. तर अशा पद्धतीने हलकासा आपल्याला खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर आणि मिरचीसुद्धा. तर इथं तुम्ही बघू शकता मस्त गुलाबी रंगावर आपण खोबरं भाजून घेतलं आहे. आता आपले धणे, बडीशेप आणि जिरं आपल्याला हलकंसं अगदी पल्स मोडवर 2 ते 3 वेळा फिरवून हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता अगदी जाडसर मी भरड करून घेतली आहे. आता ते एका भांड्यात काढून मिरची, कोथिंबीर आपल्याला एकदा फिरवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात. अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे. आता घालूया खोबरं. आता घालणारे शेव. अशा पद्धतीने हाताने क्रश करून. आता साखर घातली आहे. आता जी भरड काढली होती आपण धने जिऱ्याची ती यात घालून घेतली आहे. मसाले घालून घेऊया. गरम मसाला घातला आहे, मिरची पावडर घातली आहे, चवीनुसार मीठ घातले. आता हे छान फिरवून घेऊया एकदा मिक्सरमध्ये. तर तुम्ही तर बघू शकता मस्त आपला मसाला तयार झाला आहे. आता यात मी घालते चिंच गुळाची चटणी. तर 1 चमचा मी ही चटणी घालते. तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही उपवासाचे दहीवडे रेसिपीमध्ये चिंच गुळाची चटणी बघू शकता. तर हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे, नंतर हाताने एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने. तर आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे असं बघू शकता. इथं पीठही छान आपलं भिजलं आहे.
10 ते 15 मिनटं होऊन गेलेत त्याला छान रेस्टसाठी. आता व्यवस्थित एकदा परत मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्यातला एक गोळा तोडून घेते. तुम्ही बघू शकता त्याची साईज लिंबापेक्षा मोठी घेतली मी ही. आता पातळ असं आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची. याला पीठ तेल लावायची काही गरज भासत नाही. तर या पद्धतीने मी पातळ पोळी ह्याची लाटून घेते. तर तुम्ही इथं थिकनेस बघू शकता. पातळ अशी पोळी लाटून घेतली. आता याला मी लावणार आहे चिंच गुळाची चटणी. गोड आंबट चटणी असते, अतिशय टेस्टी होतात या भाकरवड्या. अशा पद्धतीने स्प्रेड करून घेतली सगळी चटणी. आता हे सारण घालून घेऊया. 2 ते 3 चमचे तुम्हाला आवश्यक असेल तेवढ्या ह्याच्यात पातळ लेअरिंग करून घ्यायचं आहे हे. तर व्यवस्थित हा मसाला पसरवून घ्यायचा आहे या पोळीवर. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी व्यवस्थित मसाला पसरवून घेतला आहे. आता हलक्या हाताने आपल्याला ह्याला एक लाटणं फिरवायचं आहे या पद्धतीने, जेणेकरून हा मसाला त्या पोळीला चिकटेल अशा पद्धतीने. म्हणजे मसाला सुटत नाही या पोळीतून. तर अशा पद्धतीने हलक्या हाताने मी लाटणं फिरवून घेतलं आहे. आणि आता ह्याची आपण गुंढाळी करून घेऊया. तर छान असं एकाच दिशेने एक कड उचलून ह्याची गुंडाळी तयार करून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूने एक सारखं मी एकाच दिशेने ही गुंढळी करून घेते. तर इथं तुम्ही बघू शकता या चिकटवायच्या बाजूला मी पाण्याचा बोट लावून घेतला आहे, जेणेकरून या कडा चिकटतील अशा पद्धतीने. तर व्यवस्थित पाणी लावून घेतलं आहे आणि एकाच दिशेने अशी गुंढाळी करत हा रोल तयार करून घेतला आहे. हलक्या हाताने याला छान गोल असा आकार दिला आहे. आता हे कट करून घेण्यासाठी सुरीचा वापर केला आहे मी इथं. तर 1-1 इंचावर आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे कट करून घ्यायचा हा रोल अशा पद्धतीने. तर हे कट केलेले तुकडे आपण हलक्या हाताने प्रेस करून घेऊ शकतो. तर मी इथं कट करून घेते अशा पद्धतीने. तर या पद्धतीने आपली भाकरवडी तयार झाली. आता दुसरी लाटी मी परत लाटून घेणार आहे. तर एक गोळा काढला आहे पिठाचा आणि पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. तर तुम्ही इथं बघू शकता आपली पातळ पोळी लाटून झाली. आता ह्याला आपल्याला चिंच गुळाची चटणी लावून घ्यायची. व्यवस्थित सर्व बाजूंनी स्प्रेड करून घेतले. आता यात घालूया सारण. व्यवस्थित मसाला सगळा पसरवून घ्यायचा आहे एकसारखा आणि हलक्या हाताने एक लाटणं फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, जेणेकरून पोळीला मसाला चिकटेल, बाहेर निघणार नाही. तर त्याच पद्धतीने आपण ह्याची गुंडाळी करून घ्यायची किंवा रोल करून घ्यायचा आहे एकाच दिशेने. शेवटच्या कडांना पाणी लावून आपण ही गुंडाळी व्यवस्थित दाबून घेतली. तर हे कट करून घेऊया. तर एकसारखं आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकता. अर्धा ते 1 इंचावर जाड पातळ असे तुम्हाला आवडतील तशी. तर हलक्या हाताने आपल्याला हे दाबून घ्यायचे, जेणेकरून ह्यातला मसाला बाहेर येत नाही, व्यवस्थित तळले जातात. तर इथं आपल्या सगळ्या भाकरवड्या तयार झाल्या आहेत. आता तेल गरम केलं आहे इथं कढईत. लोखंडी कढईचा वापर मी इथं केला आहे. तेल अगदी छान तापलं होतं. नंतर मी ह्याला लो टू मिडियम फ्लेमवर ठेवलं आहे आणि या वड्या घातल्या आहेत. एकसारखं हलवत आपल्याला तळून घ्यायचं आहे.
मसाला वेगळा होत नाही. अगदी छान खुसखुशीत अशा बाकरवड्या तयार होतात आणि ह्याची टेस्ट ही अप्रतिम लागते. तर एकसारख्या आपल्याला या गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता लो टू मिडियम फ्लेमवर मी हे तळून घेतले. आधी तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर वड्या घालून लो टू मिडियम फ्लेमवर हे आपल्याला तळून घ्यायचे. तर हे एकसारखं हलवत मी तळून घेते. तर इथं सुद्धा आपल्या वड्या तळून झाल्या. आता मी हे तेल निथळून काढून घेते. तर झटपट खुसखुशीत चटपटीत अशा मार्केट स्टाईल आपल्या बाकरवड्या तयार झाल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.